दिवशीचं सेलिब्रेशन म्हणून त्यांनी छोटंसं फंक्शन ठेवलेलं आहे। सगळ्यात मस्त असे टी शर्ट्स आलेले आहेत, त्याचे प्रिंट्स पण छान आहेत। तुम्हाला आवडला? सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू केली यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की समी आता स्कूलला जायला लागली इंडियामध्ये आल्यानंतर। आणि इंडियामध्ये म्हटलं की खूप सारे ॲक्टिव्हिटीज असतात, कॉम्पिटिशन असतात स्कूलमध्ये। तर कॉम्पिटिशन्स तर असतातच, पण आपल्या इथे सण पण तेवढेच असतात आणि त्या सणांचं महत्त्व शाळांमध्ये शिकवलं जातं, शिवाय सेलिब्रेट देखील केलं जातं। तर आता लवकरच आपल्याला 26 जानेवारी येतं आहे। जानेवारीला रिपब्लिक असतं आणि त्या दिवशीचं सेलिब्रेशन म्हणून त्यांनी छोटंसं फंक्शन ठेवलेलं आहे। सगळ्या लहान मुलांना फ्रीडम फायटर असं बनवून यायला सांगितलेलं आहे। काही ड्रेसअप करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि छान परेड होणार आहे त्यांची तिकडे। तर त्याच्यासाठी आज आमची तयारी सुरू होणार आहे, समियाला काय बनवायचं, कारण उद्याच फंक्शन आहे लगेच। त्यांनी आधीच मेसेज केला होता पण तयारी काही केली नव्हती, कारण तिला डायलॉग वगैरे काही पाठ करायचे नव्हते, फक्त आपल्याला ड्रेसअप करून जायचं आहे छानपैकी तिकडे आणि गाणी वगैरे लागली की डान्स वगैरे असणार आहे। म्हणून जास्त काही तयारी केली नव्हती, पण आता उद्याच फंक्शन आहे। सो काही रेडी व्हायचं असलं फ्रीडम फायटर तरी कॉस्ट्यूम तर लागेलच आणि कॉस्ट्यूम घरी नसणार आहे ते काहीच। सो ते घेण्यासाठी आम्हाला जायचं आहे, पण आता म्हणजे दुपारच आहे आणि आमच्या इकडचं जे दुकान आहे ते संध्याकाळी ओपन होतं। सो कॉस्ट्यूम आम्ही संध्याकाळी घ्यायला जाणार आहे। पण म्हटलं की फ्रीडम फायटर ती बनणारच आहे, तर थोडंसं महत्त्व देखील सांगू की 26 जानेवारीचं महत्त्व काय असतं आणि फ्रीडम फायटर कोण आहेत वगैरे, आणि ती स्वतः जे फ्रीडम फायटर बनणार आहे ते देखील सांगावं म्हटलं, कारण अजून आम्ही डिसाईड नाही केलं की तिला काय बनवायचं आहे। सो तिथे कॉस्ट्यूम बघितल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत काय बनायचं आहे। सो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच की समिया हा काय बनणार आहे फ्रीडम फायटर। आता आम्ही जातो आहे समियाला कपडे घेण्यासाठी, म्हणजे रेंटवरच घेणार आहोत। तर आमच्या बिल्डिंगमध्येच ते मिळतात, तर आम्ही घेण्यासाठी कोण कोण चाललं ते पुढे बघा। समिहा आणि कबीरसुद्धा येणार आहे दीदीला हेल्प करण्यासाठी, आणि सुहास। तर आम्ही इथे आलेलो आहे, पण आता सीझन तोच आहे त्याच्यामुळे सगळे घेण्यासाठी येतात क्लोथ। सो वेट करते आमचा नंबर येईपर्यंत। आतमध्ये भरपूर असे कपडे दिसतात आहे वेगळे टाईपचे, तर बघू आता आम्हाला जे आवडतील ते आम्ही घेणार आहे। समिया तुला काय बनायचं, इकडे ये। टक्कर करा, टक्कर 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 करतं, कसे टक्कर करतं, टक्कर करा। 1 2 3 आता आम्ही समियाचे कपडे घेऊन आलेले आहे। काय कपडे आणले ते तुम्हाला उद्या कळतील, कारण आजचा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करणार आहे। उद्या तिचं स्कूलमध्ये जाणार आहे ती ड्रेसअप छान करून, तर तेव्हा तुम्हाला कळेलच कधी काय बनणार आहे, फ्रीडम फायटर कोण बनणार आहे म्हणजे। पण आम्ही घरी यायच्या आधी येण्याच्या आधीच असं तिचं पार्सल आम्ही मागवलं होतं ॲमेझॉनवरून। सो असे छान टी शर्ट्स आलेले आहे, सेटमध्येच मागवले होते छान। सो मस्त मस्त असे टी शर्ट्स आलेले आहेत, त्याचे प्रिंट्स पण छान आहेत। तुम्हाला आवडला? मस्त। ॲक्च्युली हे कलर मला खूप आवडले होते, म्हणजे व्हाईट रेड, सनिया कोरी आहे तर तिला असे कलर छान वाटतात, आणि शिवाय त्याच्यावरची प्रिंट पण छान आहेत सगळ्या। सो म्हणून मागवले होते, आणि शिवाय आता भरपूर ठिकाणी सेल चालू आहे, ते एक कारण होतं। असे छानपैकी कलर आणि प्रिंटसुद्धा मस्त आहे। आता सकाळ झालेली आहे, समियाची आम्ही तयारी सुरुवात करणार आहे। सगळ्यात आधी तर तिला इयरिंग घालून घेतलेले आहे, कारण ती खूप रडारड करते कानाला हात लावला की तुला दुखतं वगैरे म्हणून। तर कानातले छान असे झुमके घालून घेतलेले, आणि आता साडी घालणार आहे। तर साडी घालणार आहे त्याच्यावरून तुम्ही गेस केलंच असेल की समिया कोण बनणार आहे, तर थोड्याच वेळात तुम्हाला कळेल। तर तयारी सुरू करूया, चला। अशा टाईपने बरोबर आहे ना? कमी दिसतं। केस आपण नंतर काढू। कोण बनणार आहे, कोण असतो?
झाशीची राणी. झाशीची राणी लक्ष्मीबाई. काय शोधतेस? तिथे तिथे काही नाही लिहिलं. कम्फर्टेबल. ओके. आधी लावायला सांगितली ना. काय असते? तुला आवडतं? कपिलचं काय चालू आहे? बघू झालं. आणि आता समियाचं फेवरेट काय आहे? समियाचं फेवरेट मेकअप मध्ये लिपस्टिक. थोडं लावते. वरती पण हा कर. एवढे छोटे छोटेसे होते. पास करेल ना तेव्हा. बघ मला दाखव. बघ हा कर. कपिलची गाडी कुठे चालली आहे? दीदीला सोडायला. असं बोलला. हा ठीक आहे. कपिल हा बाबू काय कपिल काय कपिल. लास्ट कुठे गेलं? लास्ट का बोललं? लास्ट अरे माझी कपिल गाडी नको चालू. थांब ना बाबू. I told you that you look beautiful. Okay, Saniya? मस्त दिसते का नंतने घातले तर? बापरे एक्सरसाइज एक्सरसाइज. वा किती वेळा उभा राहत. पडलं तू खाली. परत 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 करा. दीदीला आवाज दे. दीदीला आवाज कसा देतं? कसा आवाज देतो दीदीला? तर मस्त अशी समिया रेडी झालेली आहे. समिया बनलेली आहे झाशीची राणी. बोल मैं अपनी झांसी नहीं दूंगी. मैं जैसे नहीं देऊंगी. आता मी समियाला घ्यायला चालली आहे समियाच्या स्कूलमध्ये. तर आज रिपब्लिक डेचं सेलिब्रेशन होतं म्हणून टायमिंग त्यांना वेगळा सांगितलं होता. तर आता 11:15 वाजलेले आहेत. आता तिचा सुटण्याचा वेळ झालेला आहे. पण इतकं जास्त ऊन आहे बापरे. म्हणजे नेहमी सुहास तिला घेण्यासाठी येतो. तर आज मी आले कारण सुहास आज ऑफिसला गेलेला आहे. तर खूप जास्त ऊन आहे म्हणजे. पण समियाची स्कूल मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे समियाची स्कूल. वरती तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि म्युझिकचा आवाजसुद्धा येतो वरती. आता आपल्याला वरती जाण्याचा चान्स दिलेला आहे. समियाला जवळून बघता येईल काय करते आणि काय नाही. पण पाठी म्युझिकचा आवाज तुम्ही ऐकत असाल.
जस्ट आम्ही घरी आलो समियाला घेऊन. आमची राणी लक्ष्मीबाई कशी दिसते नक्की सांगा कमेंट करून. समियाने खूप छान असं परेड केलं आणि तिथे नॅशनल अँथम पण झालं आणि छान समियाने एन्जॉय केला. समिया कोण बनली होती आज? झाशीची राणी. बोल. झाशीची राणी. हां, तिला पटकन बोलता नाही येते. स्पीच नव्हती द्यायची, त्याच्यामुळे डायलॉग वगैरे काही पाठ करून नव्हते घेतले, फक्त परेड होती त्यांची. पण सगळी लहान मुलं छान छान रेडी होऊन आली होती. मुली म्हटलं की जास्त करून झाशीच्या राणीच झाल्या होत्या आणि मुलांनी बरेच ऑप्शन सिलेक्ट केले होते. जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी पण होती गर्लमध्ये एक आणि बरेचसे असे फ्रीडम फायटर झाले होते. छान वाटलं, म्हणजे आमचं लहानपण आठवलं की असं काही असेल तर पटपट तयार व्हायचं आणि तेवढी एक्साइटमेंट पण असते. तर छानपैकी आजचा प्रोग्राम झालेला आहे. समिया पण खुश झाली ना. समियाला खाऊ वगैरे दिला स्कूलमध्ये खाण्यासाठी आणि आता घरी आलो आहे. तर आमचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की आमची छोटीशी लक्ष्मीबाई कशी दिसते आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.